भास्कर भाग 1. मी स्वतः कोणत्याही कार्यक्रमात सामील झालो की मला भेटणाऱ्या लोकांशी मैत्री करायची खूप सवय आहे. मग अवांतर गप्पा चालू झाल्या की त्याचे रूपांतर भुताच्या गप्पांमध्ये कसे करायचे यावर तर मी PhDच केली आहे. असेच एक ठिकाणी गप्पामध्ये ऐकलेला किस्सा ज्याने सांगितला त्याच्या गावात घडलेला हा किस्सा मी अनुभवकर्त्याच्या शब्दात सांगत आहे. मी एका शेतकरी कुटुंबात जन्मलो. घरची परिस्थिती बेताची. वडील, आई, एक मोठी बहीण आणि मी असे छोटे कुटुंब. शेती कमी असल्यामुळे आणि आमचा भाग दुष्काळग्रस्त असल्यामुळे जेमतेम मीठ मिरची मिळेल एवढेच उत्पन्न. मला लहानपणापासून अभ्यासाची खूप आवड, त्यात अवांतर वाचन पण भरपूर. लहान असतानाच अनेक लेखक माझे आयडॉल झाले होते. वाचनामुळे म्हणा किंवा आई वडिलांच्या लढाऊ जीन्समुळे म्हणा, पण माझ्या काहीतरी करून दाखवण्याची इच्छा निर्माण झाली. पॅन्टच्या पार्श्वभागावर एवढे मोठे ठिगाळ घेऊन मी शाळा करत होतो. या परिस्थितीतून माझ्या घराला फक्त शिक्षणच बाहेर काढू शकत याची कल्पना आल्यामुळे मी स्वतःला त्यामध्ये वाहून घेतले. माझ्या प्रयत्नांना यश म्हणून असेल किंवा नियतीच्या मनाने ठरवले असेल, माझा नंबर नवोदयला लागला. मनात एक द्विधा परिस्थिती होती. घरच्यांना सोडून कसे जावे, पण वयात आलेल्या बहिणीच्या अंगावरील फाटके कपडे आणि माझ्या पार्श्वभागावर असलेले ठिगाळ मला जाण्यासाठी प्रोत्साहित करत होते. मी नवोदयच्या शाळेत मध्ये गेलो. तेथे स्वतःला अभ्यासामध्ये झोकून दिले. आनंद एकच होता की आपल्या शिक्षणाचा आणि खाण्यापिण्याचा खर्च वाचला. आता घरची लोक 2 घास जास्त खाऊ शकतील. मी सुरुवातीला वर्षातून 3 वेळेस घरी जात होतो. गेलो की आई वडिलांना शेतीत मदत करणे आणि उरलेल्या वेळेमध्ये गावात जुन्या मित्रांमध्ये गप्पा मारत बसणे हे माझे नित्यक्रम. पण जसे मोठा होत होतो माझ्या लक्ष्याच्या दिशेने माझी भावना अजून दृढ होत गेली. त्यामुळे पुढे मी वर्षातून फक्त एकदाच उन्हाळ्याच्या सुट्टीतच घरी जाऊ लागलो. त्यावेळी मोबाईल गरिबांसाठी दिव्य प्रत होते. अधूनमधून फक्त घरच्यांचा खुशालीचा पत्रव्यवहार सुरू असायचा. असेच एक दिवस पत्र आले. माझ्या बहिणीने रक्षाबंधनला यावे असे खूप मनापासून विनंती केली होती. बहीण आता लग्नाला आली होती. वडील तिच्यासाठी स्थळे बघत होते. मी विचार केला की पुढच्या वर्षी ती असेल नसेल. आता बोलवते आहे तर तिचे मन का मोडावे. तेवढंच हलाखीत दिवस काढताना तिच्या जीवाला आनंद. मी पत्राचे उत्तर न देता रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर घरी येऊन धडकलो. तिचा आणि घरच्यांचा आनंद बघून मला माझ्या या निर्णयाचा अभिमान वाटू गेला. आल्यावर एक पूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवला. दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन होते. राखी बांधण्याचा मुहूर्त उशिरा असल्यामुळे राखी बांधण्याचा कार्यक्रम उरकायला 4 वाजले. त्यानंतर करण्यासारखे काही नसल्यामुळे मी गावामध्ये चक्कर मारायची ठरवली. आईला सायंकाळपर्यंत येतो असं सांगून बाहेर पडलो. गावात एक चक्कर मारली तर कोणीही मित्र नजरेस पडला नाही. तेव्हा आठवले की रक्षाबंधनला शेजारच्या गावात जत्रा असते. तेच गावातील बरीचशी मंडळी तिकडेच गेली होती. काय करावे हा विचार
करताना मला नदीकडे चक्कर टाकायचे सुचले. मी वेळ घालवण्यासाठी नदीवर गेलो. पाऊस चांगला असल्यामुळे बऱ्यापैकी पाणी वाहत होते. तेथेच जवळील झाडाखाली एक दगड बघून त्यावर बसत निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा आस्वाद घेऊ लागलो. निसर्गाच्या सानिध्यात वेळ कसा गेला कळालेच नाही. दिवस जवळजवळ मावळला होता. सूर्याचा अस्त पावल्यानंतर लाल प्रकाश सर्व आकाशात पसरला होता. मी घरी जाण्यासाठी उठलो आणि निघणार तेवढ्यात नदीकडून मला भास्कर येताना दिसला. त्याला बघून मी जागेवर थबकलो. भास्कर माझा गावात शाळेत असतानाचा वर्गमित्र. कुणाल, कधी आला तू? त्याने माझी चौकशी करत विचारले. कालच आलो. तू इकडे कसा? जत्रेला नाही गेलास का? मी त्याला विचारले. त्याच्या अगोदरच खिन्न चेहऱ्यावर अजूनच खिन्न भाव आणून तो उत्तरला, नाही, यावर्षी नाही जमले मला जायला. त्यानंतर आम्ही तेथेच दगडावर गप्पा मारत बसलो. दिवस केव्हाच संपला होता. सगळीकडे अंधार पसरला होता. तो जास्त काही बोलत नव्हता. बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे मी मात्र भरपूर गप्पा मारत होतो. अचानक त्याच्या मनात काय आले काय माहीत. मला म्हणाला, कुणाल, चल पोहायला जाऊ. मी त्याच्याकडे आश्चर्याने बघितले. बोललो, अरे ही काय वेळ आहे का? बघ किती अंधार झाला आहे. उद्या परत येतो मी, मग पोहू हवे तर. तू कधी गेला नाहीस यावेळी पाण्यात, म्हणून तुला यावेळीची मजा नाही माहिती. चल ना मला सोबत, मी याच वेळी पाण्यात जास्त असतो. त्याने मात्र खूपच आग्रह धरला. मी मात्र नकार वर ठाम होतो. तेवढ्यात दुरून बॅटरी आमच्याकडे येताना दिसली. म्हणून कुणाल असा बाबांचा आवाज येत होता. मी जोरात आलो आलो म्हणून बाबांना प्रतिसाद दिला आणि भास्करकडे वळून त्याला उद्या दुपारी नदीवर यायला सांगितले. भास्कर काहीही न बोलता नदीच्या दिशेने निघाला व जाताना मागे वळून म्हणाला, कुणाल, मी रात्री येईन तुला भेटायला. भेटशील ना मला? मी हा इकडे कुठे चालला याचा विचारात त्याला हो बोललो. इकडे बाबांचा आवाज वाढला होता. ते बरेच जवळ आले होते. बराच वेळ झाल्यामुळे ते चिडू नये म्हणून मी घाईघाईने निघालो. तत्पूर्वी भास्करकडे नजर टाकली तर तो अंधारात पाण्याच्या कडेने चालला होता. मी बाबा जवळ पोहोचलो. बाबा उशीर झाला होता म्हणून चिडलीत. मी ते अजून चिडू नये म्हणून झपाझपा पावले टाकत घराकडे निघालो. थोडे अंतर गेल्यावर बाबा बोलले, काय करत होता इतका वेळ? आणि यावेळी नदीकडे यायला नको, कळत नाही का तुला? त्यांचा राग शांत करण्यासाठी त्यांना सांगितले की मी एकटा नव्हतो. तेथे भास्कर भेटला होता. त्यांच्याबरोबर बोलत बसलो होतो. बाबांनी एकदा माझ्याकडे बघितले आणि बर चल लवकर, आता आपल्याला लवकर घरी पोचायला हवे. आधीच खूप उशीर झाला आहे, असे म्हणत त्यांनी चालण्याचा वेग वाढविला. आम्ही थोड्या वेळात घरी पोहोचलो. गेल्या गेल्या आईने जेवायला वाढले. जेवताना बाबा काहीच बोलत नव्हते. मला वाटले चिडले असावेत म्हणून मी पण शांतपणे जेवण आवरले आणि दुसऱ्या खोलीत गेलो. आल्यावर मी तेथेच झोपत असे. आई वडील आणि बहीण मागच्या खोलीत झोपत असत. मी झोपण्याच्या खोलीत
गेल्यावर थोड्या वेळाने मला दिसले की बाबा दरवाजे आणि खिडक्या बंद करत होते. ते माझ्या खोलीत आले आणि खिडकी बंद करायला लागले. मी त्यांना अडवत म्हणालो, काय झाले? खिडकी का बंद करत आहात? बाबांनी मला खिडकी उघडू नकोस असा आदेश दिला. मी काहीच बोललो नाही आणि पुस्तक वाचत तसाच पडून राहिलो. रात्र खूप झाली होती. मला पण झोप यायला लागली. कदाचित सर्व झोपले असतील म्हणून घरात सर्वत्र शांतता पसरली होती. मी पुस्तक बाजूला ठेवले, पाणी पिलो आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. थोडीफार झोप लागली असेल तेवढ्यात खिडकीजवळ टक टकचा आवाज यायला लागला. मी बंद खिडकीकडे पाहिले तर ती हलत होती. निश्चितपणे कोणीतरी बाहेरून खिडकी हलवत होते. मी उठलो आणि खिडकीजवळ जाऊन बाहेरचा आढावा घेतला, पण कोण आहे हे काहीच समजत नाही. मी आवाज दिला, कोण आहे इतक्यात रात्री? काय काम आहे? जसे मी विचारले तसे आवाज आणि खिडकी हलणे दोन्ही बंद झाले. मी थोडा वेळ वाट बघितली आणि पुन्हा बाहेरचा कानोसा घेतला. बाहेर जो कोणी होता तो कदाचित निघून गेला असेल. या गोष्टीची जेव्हा मला खात्री पटली तेव्हा मी खिडकी उघडली. त्याच क्षणी भास्कर अंधारातून खिडकीजवळ आला आणि म्हणाला, कुणाल, बाहेर ये ना. मला तुला काहीतरी महत्त्वाचे दाखवायचे आहे. माझ्यासोबत चल. दरवाजा उघड. भास्करला बघून मला हायसे वाटले. मी त्याला मुख्य दरवाजाकडे येण्यास सांगितले आणि खिडकी बंद करून दरवाजाकडे गेलो. मी दरवाजापर्यंत पोहोचण्याच्या आत भास्कर पोहोचला होता आणि बाहेरून दरवाजा वाजवत होता, कारण दरवाजा मागे पुढे हलत होता. मी अंधारामध्येच दरवाजा उघडण्यासाठी कडी हात लावला तेव्हा मला आश्चर्य धक्का बसला. दरवाजाला आतून कुलूप लावलेले होते. माझ्या मनात प्रश्नांचा पूर आला. इतक्यात बाहेरून भास्करचा आवाज आला, दरवाजा उघड. मी त्याला कुलूपाबद्दल सांगितले आणि चावी शोधू लागलो, पण चावी कुठेच सापडत नव्हती. जसे जसे वेळ जात होता तसे भास्करचा आवाज वाढत चालला होता. त्याचे हे वर्तन मला समजण्याच्या पलीकडचे होते. थोड्या वेळानंतर अचानक भास्करच्या आवाजात राग जाणवायला लागला. असे वाटू लागले की तो दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत आहे. मी खूप घाबरलो होतो. मला हे सर्व खूप विचित्र वाटू लागले होते. मी जोरात ओरडत त्याला म्हणालो, उद्या भेटू. आता जा. पण त्याला आताच भेटायचे होते. तो वारंवार आवाज देत दरवाजावर धडका मारत होता. इतका वेळ इतका आवाज झाल्यावरही घरच्यांच्या आतून कोणीच जागे का झाले नाही हे देखील मला समजलं नव्हते. दरम्यान भास्करचा दरवाजावर धक्का देण्याचा प्रयत्न आणखीन जोरात झाला. त्याचा आवाज आत घोगरा झाला होता. तो जसा माझ्या अंगावर आदळत होता. मी घाबरून मागे हटू लागलो. अचानक मागे येताना माझा हात टेबलवर ठेवलेल्या ग्लासला लागला आणि ग्लास जोरात खाली पडला. घरात सगळीकडे आवाज घुमला. त्याच वेळी मला बाबांच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. बाबा माझ्याकडे येत होते. येताच त्यांनी जोरात विचारले, कुणाल, ग्लास कसा पडला आणि तू येथे?
काय करतोयस? मी घाबरत दरवाजाकडे बघितले. मला एक जाणवले की जसा बाबांचा आवाज आला तसे बाहेरून भास्करचा आवाज येणे बंद झाले. वजनदार पावलाचा आवाज दरवाजाच्या पासून दूर जाताना ऐकू आला आणि त्या पाठोपाठ वाचलास कुणाल, आज वाचलास असा ध्वनी माझ्या कानात उमटला. माझा थरकाप होत होता. बाबा माझ्याजवळ आले. माझा घाबरलेला चेहरा पाहून त्यांना काहीतरी गडबड झाल्याचा संशय आला. त्यांनी मला आपल्या खोलीत घेऊन बसवले आणि मी त्यांना सारी घटना सांगितली. काही क्षण ते शांत राहिले आणि म्हणाले, जेव्हा तू संध्याकाळी नदीवर भास्करला भेटण्याची गोष्ट सांगितली होती तेव्हाच मला तुला सर्व काही सांगायचे होते, पण रात्रीची वेळ होती म्हणून मला वाटले की सकाळी सांगेन. याचा कारणासाठी मी तुला लगेच घरी आणले. तो तुला तेथे भेटला आहे म्हणजे रात्री तो घरी येऊन तुला बोलवण्याचा प्रयत्न नक्की करेल याचा अंदाज मला लगेच आला होता, म्हणून मी दरवाजाला कुलूप लावले होते. मला काहीच समजत नव्हते. मी आधीच घाबरलो होतो आणि आता बाबांच्या या गूढ बोलण्याने मी त्रासून त्यांना विचारले, भास्कर असा का वागत होता? त्याचा आवाज असा का येत होता आणि मला का बोलवत होता? तो बाबा माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, भास्कर 2 महिन्यापूर्वी नदीत पोहण्यासाठी गेला असताना नदीत बुडून मेला. त्यानंतर 3 दिवसांनी त्याचे प्रेत सापडले होते. मी अवाक होऊन बाबांकडे पाहत राहिलो. मी काही बोलण्याच्या आधी बाबांनी मला शांत केले आणि ते पुढे म्हणाले, त्याच्या मृत्यूनंतर 12-13 दिवसांनी भास्करच्या घराजवळ राहणारा संतोष, जो पुणेमध्ये काम करत होता, तोही असाच नदीमध्ये मृत्यू पावलेला आढळून आला आणि त्यानंतर काही दिवसांनी विशालही असाच नदीत सापडला. तो पण बाहेरगावी शिकण्यासाठी राहत होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, संतोष आणि विशाल मरण्याच्या आदल्याच दिवशी संध्याकाळी गावात आले होते. बाबा बोलायचे थांबले. मी मात्र ऐकून मला भुरळ येते की काय या मनस्थितीमध्ये त्यांच्याकडे बघत बसलो होतो. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा.